पट्टाडा काही सॉरी राजस्थानमध्ये चित्तोडगड, पुष्कर, जयपूर अशा ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. मध्य प्रदेशमध्ये भोपाळ, झांसी, खजुराहो, सांची, उदयगिरी. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी टूर कंडक्ट केलेला आहे. घारापुरी आणि मुंबई जवळच्या महालक्ष्मी टेम्पल, खर्दापूर टेम्पल, कोल्हापूर, एलोरा केव्स, औरंगाबाद. आणि ही इज अ मेंबर ऑफ दिनचर्या ऑर्गनायझेशन focused on children health welfare. टूर मॅनेजर फॉर संस्कृती टूर्स पुणे 2009 आणि 2007 साली. सेमिनार आणि व्हेरियस कॉन्फरन्सेस त्यांनी घेतलेल्या आहेत. तर त्यांची ही खूप मोठी लिस्ट आहे. तर इन्स्टेड ऑफ गोइंग थ्रू द लिस्ट, आय थिंक वी शुड हिअर फ्रॉम हिम ओनली डायरेक्टली. सो आय रिक्वेस्ट मिस्टर इंद्रनील टू टेक ओव्हर. इंद्रनील. Yes. Thank you. I hope I am audible. Yes, yes. Great. तर सगळ्यात आधी थँक्यू सो मच MEN ची सगळी टीम की ज्यांनी मला आज इन्व्हाइट केलं इथे बोलायला. तर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मी 10वीच्या सुट्टीपासून काम करतोय. टूर मॅनेजर म्हणून गेलो आणि असे अनेक वेगवेगळे प्रोजेक्ट केले आणि त्यानंतर मग हा विषय सापडला. तर आपण मला असं वाटतं की डायरेक्ट सुरूच करू. तर मी फक्त माझी स्क्रीन शेअर करतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ते प्रेझेंटेशन पण बघता येईल. ओके, दिसतंय सगळ्यांना? येस सर. ओके, ग्रेट. तर सगळ्यात आधी आज आपला जो विषय आहे प्राचीन भारतीय मूर्तिशास्त्र. तर याच्यामध्ये मूर्तिशास्त्र म्हणजे नक्की काय, त्याची गरज काय आहे किंवा मूर्ती ओळखायच्या कशा, या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण चर्चा करणार आहे. तर एक सेकंड, आय एम सॉरी, आय एम इंटरप्ट यू. सगळ्यांना मराठी कम्फर्टेबल आहे ना? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये येस और नो टाकू शकता. जर का कोणाला स्पेसिफिक हिंदी और इंग्लिश हवं असेल तर यू जस्ट पुट डाउन इन द चॅट बॉक्स इमिजिएटली. मराठी इज ओके विथ एव्हरीबडी? आहेत हो म्हटलेत लोक. येस. ओके ओके इंद्रनील, प्लीज गो अहेड. या शुअर. तर आपण आज या थोड्या विषयाची ओळख करून इकडे घेणार आहोत. तर सगळ्यात आधी मी म्हटलं त्याप्रमाणे की MEN ची टीम, थँक्यू सो मच. ज्या वेळेला आपण एखादं काम करतो किंवा आपण एखाद्या विषयामध्ये स्वतःला डेडिकेट करतो त्यावेळेला त्या विषयाची आवड लावण्यासाठी म्हणून कुणीतरी तुमच्यासाठी काम केलेलं असतं किंवा ती आवड निर्माण करण्यासाठी म्हणून कुणीतरी तुम्हाला त्याच्यामध्ये ढकललेलं असतं. तर असाच हा एक अवलिया मला काही वर्षांपूर्वी भेटला आणि माझा सख्खा भाऊ तो पण पुण्यात असतो, पुष्कराज बंकापुरे. तर तो आणि त्याच्यामुळं मला यांची ओळख झाली आणि नक्की हा विषय काय असतो ते मला कळलं. तर यांचं इंडॉलॉजी म्हणजे प्राचीन भारतीय इतिहास हा विषय सर्वसामान्य लोकांमध्ये पोहोचवण्यामध्ये योगदान खूप आहे. दुर्दैवानं ते आता आपल्यात नाही आहेत, पण त्यांना वंदन करून मी हे पुढं बोलतो. सगळ्यात आधी आपल्याला भारताचं कल्चरल रिच काय होता, भारताचा सांस्कृतिक रिच काय होता हे आपल्याला थोडंसं इथे बघायला लागेल. म्हणजे एक एकंदरीत स्कोप आपला अभ्यासाचा काय आहे हे लक्षात येईल. जो भारत आज आपण बघतो तर तसा भारत आपला आधी नक्कीच नव्हता. अगदी अफगाणच्या बॉर्डर पासून ते भारताचा संबंध किंवा भारताचा कल्चरल इन्फ्लुएन्स हा सुवर्णद्वीपामध्ये पण दिसतो. सुवर्णद्वीप म्हणजे बाली, जावा, सुमात्रा, कंबोडिया हा जो काही सगळा रिजन आहे. तर त्या रिजन मध्ये जवळपास 1200 वर्ष भारतीय राजांचं राज्य होतं. आपण एक फक्त इथे गोष्ट एक नोट म्हणून मी इकडे सांगतो की सगळा कार्यक्रम झाल्यानंतर जर कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी ते, कारण की आता सगळेजण म्यूट वरती आहेत, तर ते प्रश्न फक्त तुमच्याकडे नोट डाऊन करून ठेवा आणि माझं पूर्ण बोलून झालं की मी सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, इफ इट्स ओके. तर ओके, आपण पुढे जाऊ. सगळ्यात आधी
भारतामध्ये भारतीय मूर्तींची प्राचीनता किती आहे किंवा त्या किती जुना अभ्यास आहे हे आपल्याला थोडंसं बघायला लागतं. तर साधारण सिंधू सरस्वती संस्कृतीपासून आपल्याला मूर्ती आढळतात. म्हणजे एक 5000 वर्ष आधीपासून या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. मग त्या ओबडधोबड मातृकांच्या मूर्ती आहेत, प्राण्यांच्या मूर्ती आहेत, निसर्ग देवतेंच्या मूर्ती आहेत. अशा अनेक वेगवेगळ्या मूर्ती आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात, आपल्याला सापडतात. इंद्र, वरुण इत्यादी जे निसर्गाशी रिलेटेड देव आहेत त्या देवतांची खास करून पूजा त्या काळामध्ये केली जायची. हे साधारण वेदामध्ये असलेले देव आहेत. आणि मग नंतर वेदांनंतरचा जो काळ आला, पुराण वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये मग शंकर, ब्रह्मदेव, त्याच्यानंतर विष्णू असे हे सगळे देव त्यानंतर मोठे झालेले आपल्याला दिसतात, आपल्याला बघायला मिळतात. तर आयकॉनोग्राफी बघत असताना आपल्याला एक थोडंसं लक्ष द्यावं लागतं की या विषयाचा अभ्यास ज्या वेळेला झाला, अभ्यास ज्या वेळेला चालू झाला त्यावेळेला तो युरोपियन लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात केला. पण तो करत असताना त्यांनी आपल्याकडे जे काही टेक्स्ट अवेलेबल आहे, संस्कृत ग्रंथ असतील, आपली पुराणं असतील किंवा इतर बाकी सगळ्या गोष्टी असतील, तर त्या सगळ्या गोष्टींना त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ट्रान्सलेशन केलं. जे उदाहरण किंवा रूपक म्हणून जे वापरलेत त्या रूपकांचं त्यांनी शब्दशः भाषांतर केलं. आणि त्यामुळे मग ऍज अ सायन्स किंवा ऍज अ शास्त्र म्हणून हा अभ्यास मागं पडलेला आपल्याला दिसतो. पण नंतर भारत आणि भारताच्या बाहेरचे अनेक अभ्यासक आहेत की त्यांनी डेडिकेटेड या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि एक खूप वेगळी बाजू त्यांनी आपल्या समोर या अभ्यासाची आणून ठेवलेली आपल्याला इकडे दिसते, आपल्याला बघता येते. तर याच्यामध्ये ओके, तर यामध्ये आपण काही देवतांची इथे ओळख करून घेणार आहोत, काही वेगळी शिल्प आपण बघणार आहोत, काही पुराणांमधली एखादी कथा आपण या ठिकाणी बघायची आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा उपयोग काय आहे ते बघणं का गरजेचं आहे हे त्याच अनुषंगाने आपण पूर्ण पुढे बघणार आहोत. आता तुमच्या समोर जी मूर्ती दिसती आहे ही आहे शंकराची मूर्ती. ज्या वेळेला मी मूर्ती म्हणतो किंवा शिल्प म्हणतो तर बर, ज्यांचे कोणाचे माईक चालू आहेत ते म्यूट करतील का, कारण की मध्ये मध्ये खूप आवाज ऐकू यायला लागलाय मला, त्यामुळे थँक्यू. तर या सगळ्या मूर्ती किंवा ही आयकॉनोग्राफी आपल्यासाठी एक सिम्बॉल म्हणून काम करत असते. आता सिम्बॉल म्हणजे काय, तर आपण कुठेतरी ट्रिपला जातो, आपण तिथं फोटो काढतो, परत आल्यानंतर 3-4 वर्षानंतर तो एक फोटो बघितला की आपल्याला तो अखंड ट्रिपचा पूर्ण प्रसंग जे काही घडलंय ते सगळं आपल्याला लक्षात येतं. हे अत्यंत साधं उदाहरण आहे मूर्ती समजून घेण्यासाठी. मूर्ती अशाच प्रकारच्या गोष्टींचं काम करतात. एखादी संकल्पना, एखादी कन्सेप्ट ही त्यांच्यामध्ये ती साठवून ठेवलेली असती. ती कन्सेप्ट कळून घेण्यासाठी ती मूर्ती कळणं हे खूप गरजेचं असतं. तुमच्या समोर आता जो आहे तो शंकर आहे. शंकर आपल्याला दोन त्याच्या हातातल्या प्रमुख गोष्टींवरून ओळखता येतो. ते एक म्हणजे त्याच्या हातामध्ये असतं ते डमरू, सृष्टीचा नाद किंवा सृष्टीचा रिदम मेंटेन करण्यासाठी म्हणून ते डमरू त्या शंकराच्या हातामध्ये दिलेलं आहे. आणि त्यानंतर त्याच्या हातामध्ये असतं त्रिशूळ. या दोन खूप प्रमुख गोष्टी आहेत की ज्यासाठी आपल्याला शंकर हा ओळखता येतो. या फोटोमध्ये मुख्य ॲरो दिसतोय सगळ्यांना, मला फक्त असं केलं तरी चालेल. येस, तर या ॲरोकडे लक्ष द्या. तुम्हाला लक्षात येईल की हे शंकराचं तांडव आहे. या बाजूला डमरू आहे, या बाजूला त्रिशूळ आहे, वरती एक नाग त्यानं पकडलाय आणि एका हातानं तो पार्वतीचा समजूत घालतो किंवा पार्वतीच्या गालाला त्यानं हात लावलेला इकडं खाली कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसतंय. म्हणजे जगासाठी तो किंवा या विश्वासाठी तो जरी तांडव करणारा, संहार करणारा जरी असला तरी तो परत भोळा सांब आहे. म्हणजे या दोन्ही प्रवृत्ती त्या शिल्पामध्ये कोरलेल्या तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला दिसेल. त्यानंतर आता ही पण शंकराचीच मूर्ती आहे, पण याच्या हातामध्ये तुम्हाला त्रिशूळ पण दिसत नाहीये, याच्या हातामध्ये तुम्हाला डमरू पण दिसत नाहीये. तर ही मूर्ती कशी ओळखायची, तर देवता या त्यांच्या बरोबर असणाऱ्या वाहनांवरून पण आपल्याला ओळखता येतात. इथं जर तुम्ही नीट जर बघितलं तर हा मध्ये इथे शंकर आहे, शेजारी पार्वती आहे आणि या बाजूला इकडे एक नंदी कोरलेला दिसतोय तुम्हाला. तर नंदी हे शंकराचं वाहन आणि तसंच ही शंकराची परिवार मूर्ती पण आहे, म्हणजे सगळा परिवार एकत्र.
तर इकडे खाली तुम्हाला गणपती दिसेल आणि या बाजूला इकडे तुम्हाला मोरावरती बसलेला कार्तिकेय दिसेल. तर मूर्ती बघताना एवढं बारीक निरीक्षण या मूर्तींचं आपल्याला करायला लागतं. त्यानंतर ही एक खूप सुंदर शंकराची मूर्ती आहे. वेरूळमध्ये 21 नंबरचं जे लेणं आहे रामेश्वर, त्या रामेश्वर लेण्यामध्ये हे शिल्प आहे आणि हे शंकराचं तांडव आहे. तर शिल्प बघत असताना त्या शिल्पामध्ये कोरलेला वेग किंवा शिल्पामधल्या मुवमेंट्स पण त्या कलाकारांना कोरल्यात, फक्त त्या आपल्याला नीट बघता आल्या पाहिजेत. तर इथं जर तुम्ही बघितलं तर त्या तांडवाचा एवढा प्रचंड वेग आहे की त्या वेगामुळे त्याच्या जटा निघाल्यात आणि या जटा त्याच्या खांद्यावरती तुम्हाला इकडे दिसत असते. त्यानंतर त्यानं हातामध्ये डमरू पकडलाय, खालच्या बाजूला इकडे परत पार्वती बसली आहे आणि इकडे तुम्हाला वाद्यवृंद बसलेला दिसतोय. काही वादक आहेत, एकानं बासरी घेतली आहे. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी क्लासिकल सिंगिंग, क्लासिकल डान्सचा अभ्यास केला असेल आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं गेलं असेल की अमीर खुसरोनं तबल्याची कन्सेप्ट ही आणली. पण अशा प्रकारचं तालवाद्य मागची 2,500-3 हजार वर्ष आपल्याकडे वापरलं जातंय. त्याचा एक पुरावा तुम्हाला इथे बघायला मिळतो. हे अगदी 8व्या शतकातलं आहे, पण इसवी सन 1ल्या-2ऱ्या शतकामधलं पण एक शिल्प लोणावळ्याच्या जवळ अवेलेबल आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तबला घेतलेला व्यक्ती त्या शिल्पामध्ये दिसेल. तर हे आहे शंकराचं तांडव. सृष्टीचं 3 कार्य त्यांनी दिलेले आहेत की उत्पत्ती, स्थिती आणि लय. तर उत्पत्ती ही त्यांनी ब्रह्मदेवाकडे दिली, स्थिती म्हणजे मेंटेनन्सचं जे सगळं काम आहे ते त्यांनी विष्णूकडे दिलं आणि लय म्हणजे जे काही नको आहे ते सगळं डिस्ट्रॉय करून त्यातून परत नवनिर्मिती करणे याचं काम त्यांनी त्या शंकराकडे दिलेलं तुम्हाला दिसतं. तर हे त्या तांडवाच्या माध्यमातून होत असतं. त्यानंतर ही एक अजून एक खूप सुंदर संकल्पना आपल्याकडे त्यांनी मांडलेली इकडे दिसतीये की हे अर्धा जो भाग आहे हा स्त्रीचा आहे आणि इकडचा जो आहे तो पुरुषाचा आहे. तर हे आहेत अर्ध नारी नटेश. भारतीय तत्वज्ञानामध्ये त्यांनी काही दर्शन सांगितलेली आहे. दर्शन म्हणजे फिलॉसॉफीज. त्यातली एक फिलॉसॉफी आहे सांख्य तत्वज्ञानाची, जे मॉडर्न सायन्सच्या बाबतीमध्ये मेटाफिजिक्स बद्दल काम करतं आणि मेटाफिजिक्स इज अबाउट द अंडरस्टँडिंग द मेकिंग ऑफ द युनिव्हर्स, की हे विश्व कसं तयार झालं. आणि त्यांनी त्याच्यामध्ये सांगताना सांगितलं की मॅटर आणि एनर्जी या 2 गोष्टींच्या कॉम्बिनेशन मधून नवीन काहीतरी जन्माला येत असतं. तर त्या सांख्य तत्वज्ञानामध्ये त्यांनी शंकराला मॅटर म्हटलंय आणि पार्वतीला एनर्जी म्हटलंय. द कॉम्बिनेशन ऑफ मॅटर अँड एनर्जी इज द इक्वेशन टू क्रिएट अ न्यू युनिव्हर्स. आणि तीच कन्सेप्ट दाखवायला त्यांनी या मूर्तीचं निर्माण केलेलं आपल्याला दिसतं. याच्यानंतर आपण जो देव बघणार आहोत तर हा आहे विष्णू. विष्णूचे भारत आणि भारताच्या बाहेर असंख्य भक्त आहेत आणि खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची शिल्प या विष्णूची संबंधित तयार केली गेली. जगातलं सगळ्यात मोठं विष्णू मंदिर हे कंबोडियामध्ये आहे, अंगकोर वाट, जे भारतात नाहीये. तर हा विष्णू ओळखताना विष्णूच्या हातामध्ये 4 खूप महत्वाच्या गोष्टी असतात. त्याच्यातली सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ते तुम्हाला इकडे दिसत असेल, तो पांचजन्य नावाचा शंख इकडे तुम्हाला दिसतो. त्यानंतर खाली कौमुदकी नावाची गदा त्यांनी इकडं दिलेली आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला सुदर्शन चक्र दिसतं आणि इकडं हातामध्ये हे पद्म त्यांनी कोरलेलं असतं. या 4ही गोष्टी, हे 4ही ऍट्रिब्यूट्स, ही सगळी आयुध या वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात. एक ज्ञानाचं प्रतीक आहे, एक संयमाचं प्रतीक आहे, एक हे निसर्ग, नवीन किंवा सृजन याचं प्रतीक आहे. ही त्याच्या हातामध्ये असणारी जी आयुध आहेत, ही आयुध ज्या वेळेला जागा बदलतात, म्हणजे समजा शंख इकडे येतो, चक्र इकडे जातं, गदा वरती जाती, त्यावेळेला विष्णूचे वेगवेगळे अवतार किंवा ऍस्पेक्ट तयार होतात. मग तो प्रद्युम्न होतो, तो सुदर्शन होतो, त्याच्यानंतर असे अनेक वेगवेगळे ऍस्पेक्ट त्या बदलत्या आयुधांवरून आपल्याला लक्षात येतात, आपल्याला ओळखता येतात. ही पण विष्णूचीच मूर्ती इकडे तुम्हाला दिसतीये. आता याच्यामध्ये रिजनल स्टाईलचा खूप मोठा इम्पॅक्ट त्या आर्ट वरती झालेला तुम्हाला दिसतो, की त्या देवतेनं
जे कपडे परिधान केलेत किंवा जे कपडे त्यांना दिलेत, जसे डिझाईन केलेत, हे कपडे, ते दागिने, त्याच्या अंगामध्ये असलेले मुकुट आणि इव्हन त्याच्या हातामध्ये जी आयुधं आहेत, त्या आयुधांवरती त्या रिजनचा खूप मोठा इम्पॅक्ट झालेला असतो. हे जे शिल्प आहे, हे ओडिसा भुवनेश्वरच्या स्टेट म्युझियम मधलं शिल्प आहे. आणि इकडे तुम्हाला मागे बघितलं त्यापेक्षा गदा वेगळी दिसतीये, चक्र वेगळं दिसतंय. पण त्या रिजनल शैलीचा इम्पॅक्ट जरी या शिल्पावरती असला तरी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की अगदी कन्याकुमारी असू दे किंवा काश्मीर असू दे, गुजरात असू दे किंवा नागालँडचा भाग असू दे किंवा कंबोडिया वगैरे असू दे, कुठल्याही भागामध्ये जर तुम्हाला विष्णू दाखवायचा असेल तर तो या 4 आयुधांचा वापर करूनच तुम्हाला दाखवावा लागतो. ही अशा प्रकारची आयकॉनोग्राफी, हे अशा प्रकारचं मूर्तीशास्त्र सेट केल्यामुळं संपूर्ण त्या विज्ञानाला एक युनिफॉर्म स्ट्रक्चर त्यांना देता आलं आणि म्हणून या सगळ्या मूर्तींचं तेवढं इम्पॉर्टन्स आहे. जसं आपण मगाशी शंकर बघितला की जो त्याचं वाहन नंदी असतं, तसंच इकडं तुम्हाला लक्षात येईल की हा वरती बसलेला विष्णू आहे. त्याचे हात, त्याचं डोकं हे सगळं फोडलंय, पण तो खाली त्याच्या वाहनावरती विराजमान झालाय. खाली मनुष्य रूपामधला गरुड तुम्हाला इकडे कोरलेला दिसतोय. तुम्ही विचाराल की हे फुटलंय, हे असं कशामुळे झालं, काय झालंय? तर साधारण 400-450 वर्षांमध्ये भारतामध्ये 46,000पेक्षा जास्त मंदिरं फोडली गेली. किती शिल्प फोडली गेलीत याचं आपण नंबर पण गेस करू शकत नाही. याचं एकमेव कारण म्हणजे जर एखाद्या संस्कृतीला तुम्हाला अक्वायर करायचं असेल, कॅप्चर करायचं असेल, तर त्या संस्कृतीला ताकद देणारी जी श्रद्धास्थानं आहेत, ती श्रद्धास्थानं तुम्ही फोडा, ती संस्कृती आपोआपच तुम्हाला सरेंडर होईल. आणि म्हणूनच ज्या वेळेला शिवाजी महाराजांना जिंकण्याचा प्रश्न येतो त्यावेळेला ते किल्ले खूप महत्वाचे होतात आणि म्हणून पोर्तुगीज असतील, इंग्रज असतील, यांनी किल्ले उद्ध्वस्त केले. कारण की किल्ले हे प्रतीक आहेत त्या एनर्जीचं, त्या फाईटचं. मगाशी मी तुम्हाला जे अर्धनारी नटेश्वराचं शिल्प दाखवलं ते आहे घारापुरीच्या लेण्यांमधलं. घारापुरीला इंग्लिशमध्ये किंवा रादर आपण सगळेजण आता एलिफंटा केव्ज म्हणून ओळखतो. तर त्या केव्ज मध्ये पोर्तुगीज सैनिक गोळ्यांनी मारलेल्या म्हणजे बंदुकांनी मारलेल्या गोळ्यांचा आवाज खूप छान येतो म्हणून शिल्पांवरती गोळ्या मारायचे. अशा प्रकारे विध्वंस हा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात झालाय आणि हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर विष्णू हा अनेक वेगवेगळ्या अवतारांमध्ये आपल्याला दिसतो. त्याचे जे सर्व मान्य असे 10 अवतार आहेत, दशावतार आहेत. तर त्याच्यामधला इकडं जो दिसतोय तो वराह अवतार तुम्हाला दिसतोय. हे शिल्प आहे वर्ल्ड हेरिटेज साईट राणी की वाव, पाटण, गुजरात मधलं. तर त्या हिरण्याक्ष राक्षसानं ज्या वेळेला पृथ्वीला बुडवायचा प्रयत्न केला त्यावेळेला विष्णूनं वराहाचं रूप घेऊन त्या पृथ्वीला वाचवलं. तर इथे तुमच्या लक्षात येईल की त्याची स्टान्स किती पॉवरफुल त्यांनी कोरली आहे. ती पृथ्वी इकडे कशी बसली आहे, त्याच्या हातामध्ये सगळे ऍस्पेक्ट कसे आहेत आणि तो किती पॉवरफुली, किती ग्रेसनं तो उभा राहिलाय, हे सगळं त्या दगडांमध्ये कोरलेलं तुम्हाला दिसतं. आणि इकडं जे तुम्हाला शिल्प दिसतंय तर ते आहे नरसिंहाचं. तुम्हाला मला नरसिंह बघायची सवय आहे. तो मांडीवरती त्याच्या हिरण्यकश्यपू आहे आणि तो हिरण्यकश्यपूचं पोट फाडतोय, असा नरसिंह आपल्या सगळ्यांना बघायची सवय आहे. पण नरसिंहाचा तेवढा एकच ऍस्पेक्ट नाहीये. तो योग नरसिंह आहे, तो केवळ नरसिंह आहे, तो लक्ष्मी नरसिंह आहे. असे अनेक वेगवेगळे नरसिंहाचे ऍस्पेक्ट आपल्याला या मूर्तीशास्त्रामध्ये बघायला मिळतात. याच्या मांडीवरती जो आता त्यांनी लावलाय गुडघ्यावरती तो योगपट आहे आणि हा योग नरसिंह आहे. त्यानंतर आपण एक आता गोष्ट इथे बघणार आहोत आणि या गोष्टीमध्ये तुमच्यापैकी वेरूळला बरेच जण गेला असतील. वेरूळमध्ये 16 नंबरचं जे महत्वाचं कैलास लेणं आहे तर त्या कैलास लेण्यामधलं कोरलेली ही गोष्ट आहे. ज्या वेळेला रावण हा कुबेराला हरवून परत येत होता, परत येत असताना त्याला कैलास पर्वत दिसला. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की रावण हा शंकराचा अत्यंत परमभक्त आणि त्यानं मग विनंती केली त्याच्या द्वारपालांना इथे बसलेल्या की मला शंकर आणि पार्वतीचं दर्शन घ्यायचंय. तर माझे सर म्हणतात त्याप्रमाणे त्यांची वरती भांडणं झाली होती शंकर आणि पार्वतीची. तर भांडणं झाली असताना कुठला नोकर सोडेल मालकाकडे बाहेरच्या माणसाला. तर त्यांनी त्या रावणाला अडवलं खाली
रावणाचा प्रचंड मोठा अपमान झाला. तर रावण काय म्हटला की मी हा अखंडच्या अखंड कैलास पर्वत उचलून लंकेला घेऊन जातो. आणि तो कैलास पर्वत उचलायला तो त्या डोंगराच्या खाली घुसला. खाली घुसल्यानंतर सगळी जमीन हादरली. जमीन हादरल्यानंतर तुम्ही इकडे बघितलं असेल की ही जी दासी आहे, ही दासी वेगानं तुम्हाला पळताना दिसते. तो वेग एवढा आहे की तिचा इथं आंबाडा सुटलेला पण तुम्हाला दिसतोय. आणि सगळीकडे पळापळ चालू झाली, आरडाओरड सुरू झाली. आणि ते चालू झाल्यानंतर शंकर इथे स्थिर आहे, तो स्तब्ध आहे. तो म्हटला मी असताना तुम्ही कशाला काळजी करताय. आणि त्यानं त्याच्या पायाच्या अंगठ्यानं तो पर्वत पूर्ण खाली दाबायला सुरू केलं. ज्या वेळेला त्यानं ते खाली दाबायला सुरू केलं त्यावेळेला तो पूर्ण भार त्या रावणाच्या अंगावरती आला. या शिल्पामध्ये तुमच्या लक्षात येईल की त्याचा एक एक हात इकडे गळून पडायला लागलाय. गळून पडत असताना फक्त हात त्याचे हात इकडे गळून पडतायत. गळून पडत असताना त्याचे चेहरे जर तुम्ही नीट बघितलेत तर एक चेहरा इकडे माकडासारखा झालाय, एक चेहरा रडवेला झालाय. तर एवढे डिटेलिंग मध्ये त्यांनी ते शिल्प कोरलंय. पण या शिल्पातून आपल्याला घ्यायचं काय आहे तर एक महत्वाची गोष्ट की कितीही मोठं संकट आलं आणि तुम्ही असे जर पाय रोवून उभा राहिलात तर तुम्ही त्या संकटावरती मात करू शकता. त्यामुळं या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं. हे अत्यंत तुमच्या समोर जे आहे ते वेगळं शिल्प आहे. खजुराहो म्हटल्यानंतर सगळेजण की अरे वा खजुराहो जाऊन आलात, मजा आहे तुमची. तर अशा प्रकारचे डायलॉग हे खजुराहो म्हटल्यानंतर आपल्या समोर येतात. ते तिथे फेमस असलेल्या कामशिल्पांमुळे. पण तुमच्यापैकी अनेक लोक तिथे गेली असतील तर तुमच्या लक्षात येईल की खजुराहो मध्ये 2.5 ते 3% कमी कामशिल्प आहेत आणि त्यांचं प्रयोजन पण त्या ठिकाणी खूप वेगळं आहे. खजुराहो मध्ये का जायचं तर तिथे देवदेवतांचं खूप अत्यंत वेगवेगळं शिल्पांकन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. तुमच्या समोर जे शिल्प आहे ती आहे नारसिंही, नरसिंहाचं स्त्री रूप. या सृष्टीची निर्मिती झाली, या सृष्टीचं स्थैर्य येण्यासाठी म्हणून त्यांनी अनेक मातृकांची निर्मिती केलेली आपल्याला दिसते. कारण की कुठलीही गोष्ट नर्चर करायची असेल, वाढवायची असेल, सांभाळायची असेल तर त्याला त्यांनी आई हे रूपक वापरले. तर या सगळ्या देवतांचे फिमेल ऍस्पेक्ट तयार केले गेले आणि ते फिमेल ऍस्पेक्ट आपल्याला त्या ठिकाणी खूप सुंदर बघायला मिळतात. अशाच प्रकारचं चिन्हांकन किंवा शिल्पांकन हे पुण्याच्या जवळ भुलेश्वर जे मंदिर आहे त्या भुलेश्वरच्या मंदिरामध्ये पण तुम्हाला बघायला मिळतं. आपण सगळेजण इथे आंत्रप्रेनर्स आहोत, व्यावसायिक आहोत. तर त्या व्यवसायाशी संबंधित एक शिल्प आपण आता बघणार आहे की तुम्हाला एखादा प्रोजेक्ट मंजूर करून घ्यायचा असेल किंवा तुम्हाला एखादी बिझनेस डील जर चांगली करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं. हे तुमच्या समोर जे शिल्प दिसतंय हे शिल्प आहे कोणार्कच्या सूर्य मंदिरातलं. आता याच्यामध्ये इथे समोर हत्तीवरती एक आकृती तुम्हाला दिसते धनुष्यबाण घेतलेली. ते स्त्री आहे पुरुष आहे हे नीट कळत नाही, पण त्यांच्या समोर जो माहूत आहे ते माहूत स्त्री आहे. त्यानंतर इकडे परदेशी वस्त्र परिधान केलेली काही लोक आहेत. हे शिल्प खूप खराब झालंय त्यामुळे नीट दिसायला अवघड जातं. पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे की इथं जिराफ कोरलेला तुम्हाला दिसतोय. ज्या वेळेला त्या बाहेरच्या देशांचे नागरिक किंवा व्यापारी इकडे यायचे त्यावेळेला ते इथल्या राजांना किंवा इथल्या अधिकारी लोकांना खूप महागडी किंवा खूप एक्झिक्युटिव्ह गिफ्ट द्यायचे. परत हे ओडिसाचं शिल्प आहे. ओडिसा हे खूप आधीपासून म्हणजे साधारण 2,500-3,000 हजार वर्षापासून ते व्यापारी केंद्र म्हणून खूप जास्त फेमस आहे. कारण की तिथे मोठा समुद्र किनारा आहे, त्या ठिकाणी व्यापार खूप मोठ्या प्रमाणात व्हायचा. तर अशा प्रकारचं जिराफ असलेलं शिल्पांकन हे खूप रेअर आहे आणि ते तुम्हाला कोणार्कच्या मंदिरात बघायला मिळतं. अशा प्रकारचं शिल्पांकन अजून केरळ आणि तामिळनाडूमध्ये 2 मंदिर आहेत तिकडे पण तुम्हाला बघायला मिळतं. आणि सरप्राइझिंगली त्या 2 जागा पण खूप मोठं व्यापारी केंद्र होत्या. तर अशा प्रकारच्या रचना पण मंदिरांमध्ये त्यांनी केलेला तुम्हाला दिसतील, तुम्हाला समजतील. एक गोष्ट आपण सगळेजण पाळूयात की हे जे काही आहे हे अशा प्रकारची शिल्पांकन करणं, अशा प्रकारची मंदिरं बांधणं हे तुम्हाला मला शक्य नाहीये.
पण जे आहे ते आपण सांभाळून नक्कीच ठेवू शकतो. आपण एखादी हेरिटेज साईट ज्या वेळेला बघायला जातो त्यावेळेला तिथे अशा प्रकारचे बोर्ड असतात. तर आय रिक्वेस्ट यू की यांचे फोटो घ्या आणि हे वाचून मगच तुम्ही ती साईट बघायला जा. याच्यानंतर एक खूप दुर्दैवी गोष्ट आहे की जी मला प्रत्येक व्याख्यानामध्ये प्रत्येक लेक्चरला सगळ्यांना सांगावीशी वाटते की ही वृत्ती आपल्याकडे खूप वाईट आहे की एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण जो काही कचरा करतो, त्याच्यानंतर ऐतिहासिक वारसा स्थळांवरती अशा प्रकारचं जे काही लिखाण सुरू आहे किंवा हे जे करतो यानं त्याचं एवढं प्रचंड नुकसान होतं की जे अनरिकव्हरेबल आहे. मध्य प्रदेशमध्ये भोजपूर नावाचं एक गाव आहे, तर तिथे शंकराचं अर्धवट राहिलेलं एक शिवालय आहे की ज्या ठिकाणी फक्त गर्भगृह बांधलं गेलं आणि मग त्यानंतर ते मंदिर पूर्ण नाही करता आलं. मग त्याची अनेक कारण आहेत, कदाचित राजा युद्ध हरला असेल, तो गेला असेल किंवा व्हॉट्सएव्हर. पण त्या मंदिराचे एक युनिक गोष्ट अशी आहे की त्याच्या शेजारी जे पूर्ण कातळ आहे, तर त्या कातळावरती मंदिराच्या आउटलाईन्स तुम्हाला बघायला मिळतात की त्यांनी त्या खिडक्यांचं डिझाईन कसं केलं असेल, त्याचे प्लॅन कसा केला असेल, त्याच्या मॅप्स कसे असतील, हे सगळं त्याच्यावरती तुम्हाला बघायला मिळतं. पण ते एवढं कमी प्रमाणात शिल्लक आहेत कारण की तिथं हे असं सगळं त्या कातळांवरती करून ठेवलंय. त्यामुळे आता ते अजून किती वर्ष राहील आहे डाऊट, पण तेवढं नुकसान आपलं हे नक्कीच झालंय. हे आजचं जे काही सेशन होतं हे खूप इंट्रोडक्टरी सेशन म्हणून आपण केलंय. मी आता सेशन 1-2 मिनिटात एंड करतोय, त्यामुळे तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नोट डाऊन करायला काही हरकत नाहीये. तर याच्यामध्ये आपण ज्या वेळेला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जातो त्यावेळेला आपण डोळे मिटून घेतो. तर ते आपण डोळे का मिटतो? कारण की जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या पाठीमागलं जे तत्व आहे, त्या मूर्तीच्या पाठीमागे जे काही कन्सेप्ट आहे किंवा जे परमतत्व आहे तिथपर्यंत पोहोचायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून त्या मूर्तीच्या समोर जाऊन आपण डोळे बंद करतो. पण ते परमतत्व कळण्यासाठी ती मूर्ती समजणं खूप गरजेचं आहे. तुमच्या सगळ्यांकडे घरी जपमाळ असेल, आई आजी किंवा स्वतः तुम्ही ते करत असाल तर त्या जपाच्या माळेमध्ये 108 मणी असतात. आपल्याकडे हिंदुइझम मध्ये त्या 108 नंबरला खूप जास्त महत्व आहे. तर ते उगाचच कोणाला तरी रॅन्डम वाटलं की आपण 108 ठेवूया आणि मग ते झालं, असं आहे का? तर नाही. त्याच्या पाठीमागे पण खूप मोठा विचार आहे. पृथ्वीचा जो व्यास आहे त्या व्यासाला जर 108 संख्येनं गुणलं तर सूर्याचा व्यास येतो. सूर्याच्या व्यासाला जर 108 संख्येनं गुणलं तर पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं अप्रॉक्सिमेट अंतर येतं. आणि चंद्राचा जो व्यास आहे त्या व्यासाला जर 108 न गुणलं तर पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधलं अंतर येतं. तुम्ही गुगल करून बघा, त्याच्यामध्ये 2-5% फरक 100% पडलाय. पण ही कॅल्क्युलेशन्स आपल्याकडे झाली आहे 2000 वर्षांपूर्वी. तर एवढं स्ट्रॉंग सायंटिफिक बॅकग्राऊंड असलेला हिंदुइझम आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी नास्तिकता पण ऍक्सेप्ट केलेली आहे. तर आपल्याकडे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी या विज्ञानावरती आधारित आहेत. याचा अर्थ असा नाही होत की नवीन काही आलं तर ते आपल्याकडे सगळं होतच म्हणून ते सांगायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे पण ते आलं असेल की कोरोनावरती काहीतरी उपाय कुठल्या तरी आपल्या प्राचीन ह्याच्यामध्ये सांगितलेत वगैरे, तर हे असलं आपल्याकडे काही नाहीये. पण जे होतं ते ऍक्सेप्ट करणं हे आपली खूप गरज आहे. विज्ञान आणि संस्कृत यांनी जर एकत्र काम केलं तर हे खूप वेगळ्या लेवलवरती आपण घेऊन जाऊ शकू, याची मला नक्कीच खात्री आहे. तुम्ही सगळ्यांनी या सेशनसाठी वेळ दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. आणि मी स्वतः हेरिटेज टूर ऑर्गनाईज करतो आणि अनेक वेगवेगळ्या टूर ऑर्गनायझेशन्स आहेत की जे मला एक्सपर्ट म्हणून त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात. इंडॉलॉजी रिलेटेड म्हणजे प्राचीन भारतीय विद्या याच्याशी रिलेटेड अनेक वेगवेगळे ऑनलाईन कोर्सेस हे साधारण 1 मे नंतर मी इंट्रोड्यूस करतोय. आणि ट्रॉस ग्लोबल नावाची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटच्या थ्रू हे मी करतोय. तर विरासत इंडियन हेरिटेज इनिशिएटिव्ह या नावाने इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब या तिन्ही याला माझा अकाउंट आहे. आणि युट्यूब वरती वेगवेगळ्या मूर्ती ओळखायच्या कशा याचे व्हिडिओ मी थोड्या दिवसानं पोस्ट करत असतो. तर तिकडे तुम्ही फॉलो केलं तर खूप वेगळी माहिती तुम्हाला निश्चितच मिळेल. आणि मी माझं शेअरिंग इथे स्टॉप करतो आणि थँक्यू सो मच. ओव्हर टू कुलकर्णी सर.
ओके, थँक्यू इंद्रनील. आपण एक 10 मिनिटं प्रश्नोत्तर सेशन घेऊया. आय थिंक डॉक्टर शिवदे सर आपल्याला प्रश्न विचारतात. एक मिनिट शिवदे सर, मी तुम्हाला अनम्यूट करतो. सुरेंद्र, तोपर्यंत एक प्रश्न विचारला चालेल? हा प्लीज सर, प्लीज. इंद्रनील, एक तुमच्या आपण पहिलं एक तुम्ही शिल्प दाखवलं होतं, त्याच्यामध्ये शंकराची पूर्ण फॅमिली अशी तुम्ही दाखवली. त्याच्या उजव्या साईडला एक चायनीज लुकिंग, टिपिकल चायनीज दाढी असलेला अशी एक शिल्प होतं त्याच्यामध्ये. ओके, तर ती चायनीज दाढी अशी नाहीये. आपल्याकडे जे योग साधक आहेत, तर त्या योग साधकांच्या अनेक वेगवेगळ्या स्टेजेस त्यांनी सांगितल्या. तर त्या वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये की तुमचा अपिरियन्स कसा असावा हे पण त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलंय. तर ती दाढीची स्टाईल म्हणा किंवा हे म्हणा, हे आपल्याला अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ते बघायला मिळतं. आणि तुम्ही जो म्हणताय चायनीज इन्फ्लुएन्स, तर तो चायनीज इन्फ्लुएन्स असणं हे आपल्याला नाकारता पण येणार नाहीये. त्यांनी तशा प्रकारचं त्या आर्टिस्टनं कुठेतरी बघितलं असेल, त्यांनी कुणाबरोबर तरी तशा प्रकारचं कन्व्हर्सेशन केलं असेल आणि म्हणूनच त्या आर्टमध्ये रिफ्लेक्ट झाले. तर ऑब्झर्वेशन जे आहे ते एकदम बरोबर आहे, पण तसा हार्डकोर टेक्स्च्युअल एव्हिडन्स कुठं आपल्याला मिळत नाही. ओके, थँक्यू सर. डॉक्टर शिवदे सर, प्लीज प्रश्न विचारा तुमचा. नमस्ते. खूपच छान प्रेझेंटेशन झालं. मला खूप इंटरेस्ट वाटला. याच्यासाठी काही बिगिनर्सची पुस्तकं तुम्ही जमेल तसं रेकमेंड कराल किंवा वेबसाईटवर कुठे असेल तर त्याची माहिती दिली तर फार आभारी राहील. याच्यामध्ये पुण्याचेच डॉक्टर गो देगलूरकर सर म्हणून आहेत, तर त्यांची विष्णू आणि शंकर या दोन्हीवरती प्रसाद प्रकाशनची पुस्तकं तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि त्यानंतर स्वतः उदय निंदुरकर सरांचं प्राचीन भारतीय मंदिरं आणि मूर्तिशास्त्र अशाच नावाचं पुस्तक पण त्यांनी लिहिलंय, की ज्याच्यामध्ये ज्या लोकांना या विषयामध्ये इंटरेस्ट आहे तर ती लोक ते पुस्तक वाचून तो इंटरेस्ट अजून जास्त डेव्हलप करू शकतील. तर आणि ऑनलाईन पण तुम्हाला अशा गोष्टी अवेलेबल. पण पुण्यामध्ये स्वतः देगलूरकर सर असतील किंवा जामखेडकर सरांचं पुरा संचय म्हणून पुस्तक आहे, तर ते पण प्रसाद प्रकाशनचं पुरंदरे प्रकाशनचं पुस्तक आहे. तर त्या पुरा संचयमध्ये तुम्हाला पूर्ण बॅकग्राऊंड, जिओग्राफिकल बॅकग्राऊंड आणि कल्चरल बॅकग्राऊंड या दोन्ही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते. तुम्हाला एक प्रश्न विचारताय. नमस्कार. खूपच छान सेशन झालं. ऍक्च्युली मी अशा पद्धतीचं इंदुरकर सरांचं एक 2 लेक्चर्स बघायचे मला एक होतं तेवढं. तो त्यावेळेस राहून गेला होता प्रश्न, पण आय कॅन प्रोबेबली आस्क यू की जसं आता आपण मॉडर्न आर्ट गॅलरीज मध्ये आपण गेलो की द पेंटिंग और द स्कल्पचर और द आर्ट वर्क इज ओपन टू इंडिव्हिज्युअल इंटरप्रिटेशन्स. येस. ह्या याच्यामध्ये तुम्ही एक खूप चांगला मुद्दा सांगितलात की एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर किंवा एक स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये ती प्रत्येक मूर्ती, म्हणजे उदाहरणार्थ शंकराची असेल तर डमरू असतो किंवा त्रिशूळ असतो, व्हॉटएव्हर. माझा प्रश्न असा आहे की ह्या पद्धतीचं जेव्हा आपण आर्ट बघतो त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल इंटरप्रिटेशन्सना किती स्कोप येतो? ओके, आता याच्यामध्ये मी तुम्हाला थोडंसं क्लासिकल सिंगिंगचं उदाहरण देईन, की ज्याच्यामध्ये एखादा राग जर तुम्हाला गायचा असेल तर तो राग गात असताना त्याच्यामध्ये पर्टिक्युलर स्वरांचाच वापर झाला पाहिजे. मी पंडित भीमसेन जोशी आहे किंवा मी बिगिनर आहे म्हणून मी मला पाहिजे तो स्वर त्याच्यामध्ये ऍड केला असं चालत नाही. पण त्या पर्टिक्युलर स्वरांचा वापर करून त्या कलाकारानं किती खोल जायचं आणि किती वरती जायचं हे त्या कलाकारावरती डिपेंड आहे. ज्या वेळेला मी तुम्हाला म्हणतो की एखाद्या कलाकारानं त्या म्हणजे स्थपती जो आर्किटेक्ट आहे त्यानं ती संकल्पना मांडली की मला नरसिंहाची मूर्ती पाहिजे, हिरण्यकश्यपू आणि नरसिंह अशी संकल्पना सांगणारी मला मूर्ती पाहिजे. तर त्याच्यामध्ये तो कलाकार ती मूर्ती कशी प्रेझेंट करतो हे स्वातंत्र्य त्या कलाकाराला आहे. आणि त्यामुळं मग ते काम ज्या कलाकारानं केलंय, आता नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला तो नरसिंह त्या हिरण्यकश्यपूचं पोट फाडतोय असं दिसेल. काही ठिकाणी तुम्हाला नरसिंह आणि हिरण्यकश्यपू हे युद्ध पण तुम्हाला दिसेल.
तर याच्यामध्ये आपल्याला स्कोप असा आहे की त्या कलाकारानं कुठली मुवमेंट फ्रीज त्याच्यामध्ये केली आहे हे आपण शोधू शकतो. त्यानंतर त्या कलाकारानं त्याच्या हातामध्ये, त्या देवतेच्या हातामध्ये कुठली कुठली आयुध दिली आहेत याच्यावरून त्या आयुधांचा काही ऍस्पेक्ट आहे, ते कुठल्या पर्टिक्युलर सेक्टशी रिलेटेड आहेत का, तर अशा प्रकारचा स्टडी त्या शिल्पांच्या माध्यमातून आपण नक्कीच करू शकतो. आणि दुसरं तुम्ही म्हटलात की इंटरप्रिटेशन, याच्यामध्ये नाट्यशास्त्रामध्ये त्याला त्यांनी टर्म वापरली आहे की स्फोट. स्फोट म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला समजणं किंवा एखादी भावना तुमच्यापर्यंत पोचणं. तर ती भावना तुमच्यापर्यंत त्या शिल्पाच्या माध्यमातून पोचती आहे का, इथपर्यंत आपण जाणं म्हणजे त्या शिल्पाचं अनालिसिस करणं. आणि ते जे युनिफॉर्म स्ट्रक्चर त्यांनी दिले, त्या युनिफॉर्म स्ट्रक्चरचा वापर करून या सगळ्या गोष्टी आर्टिस्ट त्याच्यामध्ये नक्कीच वापरू शकतो. इंद्राणी, माझा स्वतःचा एक प्रश्न आहे की आपण वेरूळ विषयी ते आपल्याला माहिती की पहिल्यांदा कळस बांधला गेला नंतर मग हळूहळू खाली उतरत गेले, तर त्याविषयी तुम्ही जरा जास्त काही सांगू शकाल का? बेसिकली कुठलंही मोनोलिथिक स्ट्रक्चर म्हणजे जे एकाच दगडातून कोरलं गेलंय ते स्ट्रक्चर हे वरून खालपर्यंतच अशाच पद्धतीने ते कोरावं लागतं. आपल्याकडे ज्या लेण्या वगैरे कोरल्या त्या लेण्या पण तशाच पद्धतीनं कोरल्यात. पण वेरूळच्या 16 नंबरच्या म्हणजे कैलास लेण्याचं महत्व असं आहे की ते सगळ्यात मोठं मोनोलिथिक स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. आपल्याकडे मंदिरांच्या बाबतीमध्ये त्यांनी एक पद्धत वापरली आहे की मंदिर हे ज्या वेळेला मूर्तीची प्रतिष्ठापना होती त्यावेळेला ते परिपूर्ण हवं. परिपूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही डिफेक्ट नको, त्याच्यामध्ये कुठलाही फॉल्ट नको. तर वेरूळचं काम हे 3-4 वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये झालंय. तर पहिल्या स्टेजचं काम आपण अंदाज धरून चालू साधारण 60-62 वर्ष ते काम सुरू होतं. तुम्ही इमॅजिन करू शकता की 60 वर्ष एखाद्या गोष्टीचं काम सुरू आहे. त्या मूर्तीच्या आता आतमध्ये त्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना होणार आहे आणि ती होत असताना कुठला तरी कलाकार काहीतरी फिनिशिंग टच करताना चुकला, एखाद्या मूर्तीच्या नाकाला तडा गेला, एखाद्या मूर्तीच्या कानातलं तुटलं, तर ते अख्खं मंदिर पाडून टाकावं लागलं असतं. सलग 60-62 वर्ष त्या ठिकाणी काम सुरू होतं पहिल्या फेजचं, की ज्याच्यामध्ये एकही चूक झाली नाही. दुसरी फेज साधारण 40 वर्ष चालू होती ज्याच्यामध्ये एकही चूक झाली नाही. साधारण 120 वर्ष त्या साईटवरती काम चालू आहे विदाउट अ सिंगल मिस्टेक. आणि म्हणून ते खूप महत्वाचं आहे. ओके, ग्रेट. पुढचा प्रश्न येतोय आपल्याला अमृता तांबेंकडनं. अमृता मॅडम, तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा होता, तुम्ही जे 1 मे पासून ऑनलाईन क्लासेस चालू करताय, कोर्सेस आहे, तर त्याची काही फी आहे का की ते फ्री ऑफ कॉस्ट आहे? आता त्याच्यामध्ये पहिला जो कोर्स आहे इंट्रोडक्शन टू इंडॉलॉजी, हा आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ठेवलाय की ज्याच्यामध्ये या विषयाची ओव्हरऑल ओळख सगळ्यांना व्हावी. आणि त्याच्यानंतरचे जे एक्सक्लुझिव्ह कोर्सेस आहेत म्हणजे फक्त शंकर, विष्णू, आयकॉनोग्राफी, कार्तिकेय, गणपती, जे डेडिकेटेड जे आयकॉनोग्राफीशी रिलेटेड आहेत, तर ते पेड कोर्सेस असतील. पण त्याची फीस पण पर पर्सन साधारण 500 ते 800 याच रेंजमध्ये असणार आहे. ओके. आणि ह्याची ड्युरेशन किती असणार आहे ह्या कोर्सेस? पहिला जो कोर्स आहे त्या कोर्स ड्युरेशन असेल साधारण 1 आठवडा. आणि त्याच्यानंतरचे जे पण कोर्सेस आहेत ते साधारण 6 ते 7 दिवस याच अनुषंगाने आपण डिझाईन करतोय. अच्छा, ठीक आहे. थँक्यू. येस, वेलकम. अजून कोणाला काही? हॅलो. येस. आपले कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आयडी वगैरे शेअर करू शकाल का? मी आता चॅट वरती हे करतो. माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आयडी हे दोन्ही मी गोष्टी शेअर करतो आता. इंद्रनील साहेब, तुमची शेवटची स्लाइड जर तुम्ही शेअर करू शकला डायरेक्टली तर जास्त बरं राहील. म्हणजे सगळे तुम्हाला एकच मिनिट. ओके. सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि त्यांचा ईमेल ऍड्रेस आणि त्यांच्या कंपनीचं नाव
तुम्हाला बघायला स्क्रीनवर मिळत आहे. सगळ्यांनी प्लीज ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नोट डाऊन करून घ्या. ओके. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू इंद्रनील सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात. मी सचिन सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी वोट ऑफ थँक्स द्यावेत. सचिन, ओव्हर टू यू. इंद्रनील सर, इट वॉज अमेझिंग सेशन. याच्याबद्दल खरंच खूप गोष्टी अशा होत्या ज्याच्याबद्दल काडी मात्र कल्पना नव्हती. म्हणजे तर चायनीज हे असं स्पेसिफिक जाणवलं. आणखी तुम्ही जे बोललात ते तसंच आहे की आपल्याकडं वारसा आपण अजिबात व्यवस्थित ठेवत नाही. हे कदाचित आपलं दुर्दैव आहे. आपण आय थिंक तुमची जेवढी लेक्चर जास्त होतील, लोकांना जशी जशी जाणीव होत जाईल याची, त्याप्रमाणे कदाचित लोक सुधारू शकतील ही आशा आहे. थँक्स. ओव्हर टू यू सर. ओके, थँक्यू सर. त्यासाठी चालू आहेत प्रयत्न. सुरेंद्र. येस सर. क्लोजिंगच्या आधी मला 1 मिनिट परवाच्या प्रोग्रामची अनाउन्समेंट करायची आहे. प्लीज सर, गो अहेड. आपण या बुधवारी एक इनोव्हेशन वरती एक मिलिंद पंडित यांचा कार्यक्रम ठेवतोय. तेव्हा असाच त्याला मिलिंद पंडित हे इनोव्हेशन म्हणजे बेसिकली एंटरप्रेन्योर रिलेटेड मी कसं इनोव्हेट करतो याच्याविषयी बोलणार आहेत. इनोव्हेशनच्या व्हेरियस फेजेस ज्या असतात त्याच्याविषयी बोलणार आहेत. त्याचं इन्व्हिटेशन डेफिनेटली परत आपण ग्रुपवर देऊच. पण एक रिमेंबर म्हणजे लक्षात राहावं म्हणून मी हे मुद्दाम सांगतोय की परवा सर्वांनी माझ्या अंदाजाने आपण 4 वाजताच घेऊयात ना. 4 वाजता. हो, 4 वाजता आहे सर परवाचं प्रोग्राम असेल. हो, तर ते आपण प्लीज अटेंड करा. ओके. माइंकर सर, तुमचं उद्याचं इन्व्हिटेशन द्यायचं राहिले ते मी पूर्ण करतो. उद्या आपला विषय आहे, उद्या सकाळी आपण 11:30 वाजता भेटणार आहोत. उद्याचा विषय आहे क्विक टिप्स टू इफेक्टिव्ह बिझनेस निगोशिएशन्स. आपण जे आपल्या वेंडर बरोबर जे निगोशिएशन्स करतो ते कसे करावेत याविषयी चंद्रशेखर कुलकर्णी साहेब आपल्याला उद्या मार्गदर्शन करणार आहेत सकाळी 11:30 वाजता. तर उद्या सकाळी 11:30 वाजता तुम्हाला सगळं त्याची लिंक वगैरे सगळ्यांना मिळेलच. तर स्टे ट्यून. घरी राहा, आनंदी राहा आणि करोनापासून काळजी घ्या. ठीक आहे, थँक्यू. आपण पुन्हा एकदा भेटू उद्या सकाळी आणि परवा दिवशी संध्याकाळी 4 वाजता. ओके, धन्यवाद. थँक्यू.